नमस्ते बाबा, नाव सांगा तुमचं. योगेश जाधव. योगेश जाधव. बाबा कधीपासून तुम्ही रसायनी सेंटरला जॉईन केलं थेरपीसाठी? मार्च पासून. ओके, काय त्रास होते तुम्हाला? त्रास म्हणजे आता आठवत नाहीयेत कदाचित. आठवत नाही तसं ना. मला डॉक्टरांनी शुगर सांगितली होती. त्याच्यानंतर एवढा आजारी होतो का मलाच वाटलं नव्हतं का मी परत उभा राहीन म्हणून. त्यात डावा पाय जो आहे तो उचललाच जात नव्हता. तर एक दिवस ही मॉम मॅट नवीनच आली आणि डॉक्टर्स आले मॉमचे, कोरियावरून आले होते, सर आले होते, सीओ सर आले. बरोबर. त्यांनी मला 15 मिनिटं त्या मॅटवर झोपवला आणि म्हणले ये चालत. मी व्यवस्थित चालत त्यांच्यापर्यंत गेलो. क्या बात आहे. म्हणजे जे डॉक्टरांनाही शक्य झालं नसतं ते 15 मिनिटात त्या मॅटवर मॅटनी करून दाखवलं. वाव, हे तर डायरेक्ट तुम्ही रिझल्ट सांगितलात मला. पण तुमची सुरुवात कशी झाली होती? म्हणजे ऍक्च्युअल मध्ये जसं तुम्ही म्हणालात की शुगर तर होती, थोडस सुरुवात म्हणजे मला सिव्हिअर कावीळ झाली होती. सिव्हिअर कावीळ झाली. कावीळ झालेली, त्यात वजन 43 किलोवर गेलो होतं. अरे बापरे. डॉक्टरांनी पूर्ण गॅरंटी सोडली होती. त्यातून मग एकाने मला, माझ्याच इथे बिल्डिंग मध्ये राहणारा अपंगच व्यक्ती आहे, त्यांनी मला सांगितलं अशी अशी थेरपी आहे रिस मध्ये. मी जेव्हा पहिल्यांदा आलो तेव्हा मला वाटलं आपलं काहीतरी होऊ शकेल आणि मी कंटिन्यू केलो. आज मला कुठलाही आजार नाही. वाव, आज काहीच आजार राहिलेला नाहीये. खूप चांगली गोष्ट आहे. पण मी तुम्हाला फर्स्ट टाइम जेव्हा पाहिलं होतं तेव्हा तुम्ही दाखवत होतात सगळ्यांना की हे बघा मला पाय सुद्धा उचलता येत नाहीये, पाय सुद्धा माझा व्यवस्थित पडत नाहीये. आणि जसं तुम्ही म्हणालात की आपल्याकडे जेव्हा मॉम हेल्थकेअरचे सीईओ ललित सर आले होते तेव्हा त्यांनी फक्त 15 मिनिटाची थेरपी तुम्हाला मॉम मॅट वरती दिली आणि त्याच्यानंतर काय मॅजिक झाला? म्हणजे तुम्ही, मी जेव्हा त्यांनी मला बोलवलं आणि सांगितलं झोपा या मॅटवर, त्यांनी एका विशिष्ट स्थितीत झोपवलं, 15-20 मिनिटं झोपवलं आणि नंतर मला ते जरा जास्त हिटमुळे चटके व्हायला लागले. मी त्यांना सांगितलं आता मी उठू का? उठा बोलले. उठलं आणि मला माहितीये माझा पाय टेकत नाहीये. मी बघितलं, बोललो बघू काय झालंय. तर आपोआप पाय टेकायला लागला आणि चालायला लागलो मी जसा होता तसं. त्या दिवशीपासून तुम्हाला काय वाटलं? खरंच मॉम मॅट मध्ये काहीतरी जादू आहे. मॉम मॅट मध्ये काहीतरी जादू आहे. नक्कीच. नक्की 100% आहे. ओके. आणि आता तुमची हा पॅरालिसिस एक आजार असा आहे, रिकव्हर होईल पण त्याला 2-3 वर्ष जातील जर योग्य एक्सरसाइज केली आणि डॉक्टरांच्या ढिगभर गोळ्या खाल्ल्या तर. बरोबर. इथं एक ही गोळी न खाता 15 मिनिटात रिकव्हर झालो. क्या बात आहे, क्या बात आहे. खूप चांगला रिझल्ट त्या दिवशीपासून तुम्हाला तो दिसला. आणि तुम्ही म्हणालात शुगरला मी इन्शुरन्स इंजेक्शन घ्यायचं. 2 टाइम मला इन्शुरन्स घ्यावं लागत होतं. 550च्या आसपास शुगर असायची. अरे बापरे. ती शुगर नंतर 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 एक दिवस डॉक्टरांकडे टेस्ट केली. डॉक्टर म्हणतात अरे तुला शुगरच नाहीये. बोलो सर असं कसं? मी इन्शुरन्स घ्यायचो. मी इन्शुरन्स स्वतः असते इथे यायला लागल्यापासून कमी 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 करत घेतले. नंतर इन्शुरन्स बंद करून टाकले आणि नंतर डॉक्टरांकडे गेलो. तर टेस्ट केली, अरे तुला शुगर नाहीये. बोललो सर हे पहिलेचे रिपोर्ट आहेत आपले. मग बोलले थांब आपण अजून एक टेस्ट करू. अजून एक टेस्ट केली, अरे नाहीच आहे तुला शुगर. बोलतात तू काय गोळ्या वगैरे घेऊ नको. तरी पण बोलतात एक नॉर्मल गोळी तुला असं जाणवलं कधी चेक करून. पण मला कधी, माझ्याकडे स्वतः शुगर चेक करण्याची मशीन आहे, मी कधीतरी महिन्यातून चेक करतो, पण मला असं जाणवलं नाही की मला गोळी घ्यावी लागेल. व्हेरी गुड. फक्त ते का होऊ शकतं तर रोज थेरपीला येतोय म्हणून. रोज थेरपीला येत आहे म्हणून त्याचा हा इफेक्ट आहे असं म्हणूयात. आणि अर्थातच तुम्हाला पहिल्याच दिवशी मॉम मॅटनी चमत्कार दाखवलाच होता आणि तो आजतागायत तुम्ही रोजच्या रोज थेरपी घेताय म्हणून तो प्रभाव त्याचा चांगला आहे. आणि आता असं विचारेन तुम्हाला की जे तुम्हाला पाहतायत त्यांना तुम्ही काय सांगाल की थेरपी खरंच का आपण घेतली पाहिजे? ही थेरपी घेतली पाहिजे म्हणजे ज्या एवढ्या मोठ्या आजारातून उठून मी बाहेर आलो, आज मला एवढ्या मार्च पासून सर्दी ताप पण नाही झाला. वाव. मग ह्याच्या पलीकडे काय असू शकतं? खरंच. मी माझ्या डॉक्टरांचा विश्वास नव्हता. डॉक्टर म्हणतात तू एवढ्या लवकर रिकव्हर कसा झाला? बोला आपले हॉस्पिटल बंद होणार आहे. मी डॉक्टरांना खरंच असं बोललो का तुमचे हॉस्पिटल बंद होतील, असं एक सेंटर उभं आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. थँक्यू सो मच या इतका व्हॅल्युएबल फीडबॅक साठी. माझी तर अशी इच्छा आहे का हे सेंटर प्रत्येक गावागावात असलं पाहिजे. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.
थँक्यू सो मच. आणि पाहणाऱ्यांना मी हेच सांगेन की जर इतक्या मेजर प्रॉब्लेम मध्ये एखादा व्यक्ती असेल आणि त्याच्यानंतर जर तो मॉम हेल्थ केअर मध्ये येऊन मॉम मॅट वरती स्पेशली झोपून इतक्या कमी वेळामध्ये जर बरं वाटणार असेल तर नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करा. काय वाटतं तुम्हाला? खरंच मॉम मॅट कशी आहे? लय भारी. लय भारी. थँक्यू सो आणि मच.